फायनली आता आपण बरंचसं संशोधन केल्यानंतर आज या ठिकाणी पोहोचलेलो आहोत। उशीर खूप झालेला आहे, डिकोड वगैरे केलेला आहे, जवळपास संध्याकाळ झालेली आहे, अंधार पडलेला आहे आणि अंधारात आता आम्ही हा डिकोड केलेले काही इन्स्क्रिप्शन्स आहेत मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतो। या ठिकाणी विसापूरच्या पायथ्यालाच म्हणजे विसापूर किल्ल्याच्या तटबंदीच्या पायथ्याला एक लेणी आहे जी आपण मगाशी पाहिलेली आहेत आणि या लेणीच्या बरोबर समोर हा शिलालेख आहे। जवळपास 5 शिलालेख या ठिकाणी आहेत, परंतु आम्ही गवत खूप वाढल्यामुळे नेमका कुठे आहेत याचं विश्लेषण होत नव्हतं किंवा याची माहिती भेटत नव्हती, पण मोठ्या मुश्किलने आपल्याला हे शिलालेख भेटलेले आहेत, तर ते शिलालेख आपण पाहूया। ओके, तर शिलालेखाची सुरुवात आपल्याला स्वस्तिक अर्थात ज्याला आपण स्वस्तिकचं चिन्ह म्हणतो याला धम्मलिपीमध्ये ओम म्हणतात, तर त्यानं सुरुवात झालेली आहे। शिलालेखाच्या सुरुवातीला महारठी हा शब्द महार ही 3च अक्षर बघायला मिळतात, परंतु पुढची अक्षर नष्ट झालेली आहेत आणि हा महार हा शब्द आल्यानंतर पुढचा शब्द महारठीस हा शब्द होतो जो आपल्याला भाजे लेणीमध्ये असलेल्या शिलालेखांमध्ये बघायला मिळतो। आता भाजे लेणीमध्ये शिलालेखामध्ये जे नाव आलेलं आहे ते विनू दत्तस या ठिकाणी सेम नाव आलेलं आहे विनू दत्तस, अर्थात त्या खालच्या शिलालेखामध्ये आपल्याला वाचायला भेटतं ते असं आहे की महारठीस कोशिकी पुत्तस विनू दत्तस देयधम्म पोडी, या ठिकाणी त्याच पद्धतीचा उल्लेख आहे। महारठीस पुढचे जे नष्ट झालेले शब्द याच अर्थाने आहेत कोशिकी पुत्तस, परंतु पुढच्या ठिकाणी या ठिकाणी काही शब्द आलेले आहेत ते आहे काय। आता काय अर्थात या ठिकाणी महिलेचं नाव आहे, स्पष्ट लिहिलेलं आहे आणि पुढं वेणुदत्तस लेखकस मुगुद पालितस पोडी। आता या ठिकाणी महारठी कोशिकी पुत्र वेणुदत्त अर्थात विष्णुदत्त याचा लेखक अर्थात कारकून मृगुद पालित यानं या पाण्याच्या टाक्याचं दान दिलेलं आहे, धम्मदान दिलेलं आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी शिलालेख आहे। आता आपल्याला दुसऱ्या पाण्याच्या टाक्यावरील शिलालेख बघायचा आहे, त्या ठिकाणी जाऊया। तर मित्रांनो हा दुसरा शिलालेख आहे। या ठिकाणी कुठल्या तरी राजाचं नाव दिलेलं आहे, म्हणजेच आपल्याला सुरुवात आहे सिद्धंग या शब्दाने झालेली आहे, त्यानंतर रानो शब्द लिहिलेला आहे आणि पुढचे शब्द नष्ट झाले, अर्थात हे सातवानाचं नाव आहे, सातवान सम्राटाचं नाव आहे आणि त्याच्या खाली नाव लिहिलेलं आहे संवत्सरे। संवत्सरे अर्थात संवत्सर जे आहे त्या काळात कोणत्या संवत्सरामध्ये हे पाण्याचं टाकं दान दिलेलं आहे त्याचा उल्लेख आहे। पुढेचे शब्द नष्ट झालेले आहेत, त्याच्या खाली लिहिलं आहे कोशिकी पुत्तस कोशिकी पुतेन शब्द आहे। आता या ठिकाणी पुतेन अर्थात त्याचं नाव आहे कोशिकी पुत्तस, ज्याला आपण म्हणतो वेणुदत्तस, या ठिकाणी त्याचं वेणुदत्तस हे नाव आलेलं आहे, अर्थात कोशिकी हिचा मुलगा विष्णुदत्त आलेला आहे, खाली पोडी हा शब्द आहे। अर्थात या ठिकाणी देखील सिद्धंग म्हणजे धम्माला अनुसरून, त्याच्यानंतर पुढे आहे रानो म्हणजे राजा, आता अर्थात हा सातवान राजा आहे ज्याच्या कुठल्या तरी संवत्सरामध्ये कोशिकी पुत्र वेणुदत्त अर्थात विष्णुदत्त यानं या पाण्याचं टाकं दान दिले। आता याचा पूर्ण उल्लेख आपल्याला या ठिकाणी बघायला मिळतो, तर या ठिकाणी देखील अशाच पद्धतीचा शिलालेख आहे। सुरुवात आहे महारठीस कोशिकी पुत्तस, या ठिकाणी आपल्याला बघायला मिळतं विणुदत्तस पोडी आणि या ठिकाणी डमरू टाईप आपल्याला शिल्प बघायला म्हणजे चिन्ह बघायला मिळतं, हे बोधिचिन्ह आहे। तर या ठिकाणी देखील महारठी कोशिकी पुत्र विष्णुदत्त यानं या पाण्याचं धम्मदान दिलेलं आहे, अशा पद्धतीचा या ठिकाणी उल्लेख आहे। याच्यानंतर पुढचं एक टाकं आहे, जवळपास आपले हे 3 शिलालेख झालं, आपल्याला पुढचं एक टाकं बघायचं आहे। लास्ट खाली पायथ्याला एक शिलालेख बघायला भेटणार आहे। तर या ठिकाणी आपला हा 4था शिलालेख आहे आणि या 4थ्या शिलालेखामध्ये सेम उल्लेख आहे। या ठिकाणी ही महारठीस कोशिकी पुत्तस वेणुदत्तस पोडी असा उल्लेख आला, अर्थात महारठी कोशिकी पुत्र विष्णुदत्त यानं या पाण्याचं धम्मदान दिलेलं आहे, अशा पद्धतीचा उल्लेख आहे। आणि याच्या पुढच्या ज्या टाक्यामध्ये एक त्रिरत्न सिंबॉल आहे आणि 5 आऱ्यांचं धम्मचक्र देखील आपल्याला त्या ठिकाणी बघायला भेटतं। तर मित्रांनो आत्तात्मक आपला आजचा विसापूरचा दौरा होता आणि हा दौरा खास यासाठी आपण घेतला होता की आज 5 डिसेंबर आहे आणि आज 5 डिसेंबर आज पूर्ण अंधार झालेला आहे। आज रात्री विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन केलं जातं आणि ह्या अभिवादनासाठी आज आम्ही हे संशोधन कार्य हाती घेतलेलं होतं। तर या संशोधन कार्यातून विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्याचं काम ABCPR लेणी संवर्धक टीम आणि धम्मसिरी अर्थात धम्मलिपी सिक्कंद रिसर्च इन्स्टिट्यूटच्या माध्यमातून करण्यात आलेलं आहे। उद्या
विश्वरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा महापरिनिर्वाण दिन आपल्या ABCPR टीमच्या ऑफिसमध्ये संपूर्ण दिवस आपल्याला लाईव्ह कार्यक्रमा माध्यमातून बघायला भेटणार आहे। लेण्यांची माहिती, लेण्यांचं जनजागृती करण्यासाठी कोरोनाचा संक्रमण काल असल्यामुळे आपल्याला चैत्यभूमीवरती यावर्षी भेटता येणार नाही आहे, परंतु आपण आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून महामानवाला अभिवादन जरूर करणार आहोत। तर ABCPR टीमच्या फेसबुक पेजला तसेच यूट्यूब चॅनलवरती हे कार्यक्रम 24 तास ऑनलाईन असतील। आपण सर्वांनी ते बघण्याचा प्रयत्न करावा। महामानवाला हे अभिवादन आम्हा ABCPR टीमकडून आम्ही करत आहोत। तर फायनली मी आताचा व्हिडिओ समाप्त करत आहे। खूप अंधार झालेला आहे आणि आता आम्हाला अंधारातून जर्नी करायची आहे। तर मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर नक्कीच याला लाईक करा आणि लोकांपर्यंत शेअर जरूर करा, कारण अशा पद्धतीचं विविध संशोधन या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये आपल्याला करायचं आहे।